नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अश्विन आता जेलमध्ये प्रियाला भेटायला आलेला असतो. तर अश्विनला बघताच प्रिया आता तिचं नाटक सुरू करते. ती जेलमध्ये तिला किती त्रास होतोय आणि जो गुन्हा तिने केलाच नाहीये त्याची शिक्षा तिला मिळते. हे सगळे नाटक ती अश्विन समोर करू लागते. तर अश्विन आता प्रियाला तन्वी समजूनच बोलत असतो की मी हे सगळे प्रयत्न करते तुला जेलमधून बाहेर काढायचे. तर प्रिया आता अर्जुनच्या विरोधात अश्विनला भडकवत असते की त्यांनी मला असं अडकवलंय ना, तू काहीच करू शकत नाही, उगाच तू काही करू नकोस, नाही तर ती साक्षी मला आणखीनच त्रास देईल. सायली अर्जुन सोबत आता घरातील सगळ्यांनीच मला गुन्हेगार ठरवलं, मला जेलमध्ये सडू दे. आता अश्विन इमोशनल होत म्हणतो की तन्वी असं बोलू नकोस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. दादा वहिनी तुझ्यासोबत जे केलंय ना त्याचं मी कधीच त्यांना माफ करणार नाही. अश्विन घरी येतो आणि तो आता एका मोठ्या वकिलासोबत बोलत असतो. तर अर्जुन आता त्याचं बोलणं ऐकतो आणि अर्जुनला कळतं की अश्विन अजूनही प्रियाला जेलमधून सोडण्याचा प्रयत्न करत आहे. याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तो सुद्धा प्रियाचंच ऐकणार आहे. प्रियाच्या जाळ्यामध्ये आता अश्विन पूर्णपणे फसलेला असतो मित्रांनो. त्यामुळे पुढे आता काय होईल पाहणं रंजक आहे. आता अर्जुन कसं अश्विनला जे आहे ते सगळं नीट सांगेल, पुराव्या सगळं तन्वीचं सत्य म्हणजेच प्रियाचं सत्य हे पाहणं रंजक असणार आहे.